मिस्टर राईट दीपू स्टील फ्रेम भाग 4. उत्तराखंडची प्रश्न आणि उत्तरे. उत्तराखंड हे भौगोलिकदृष्ट्या पहाडी आणि अर्थशास्त्रीय भाषेत अविकसित राज्य. विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी छोट्या राज्यांची कल्पना मांडली गेली. उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड अशा लहान राज्यांच्या निर्मितीमागे शासनाचा विकास साधण्याची भूमिका होती. राज्य निर्मितीद्वारे विकासाची ही वाट अनेक खडतर आव्हानांच्या गावातून जाते. अशी आव्हाने पेलायची असतात लोकप्रतिनिधीच्या साथीने. प्रामुख्याने शासकीय अधिकाऱ्यांना नव्या राज्यात प्रशासकीय कारभाराची घडी नव्याने बसवावी लागते. लग्न करून नवे संसार थाटण्यापेक्षा हे वेगळे नसते. म्हणूनच नव्या राज्यात काम करायला जुने अधिकारी तितकेसे उत्सुक नसतात. पर्यटन हा उत्तराखंडच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी स्थानिक माणूस या व्यवसायाशी जोडला गेलेला नाही. केरळ, गोवा या राज्यात चित्र वेगळं आहे. तिथे स्थानिक माणूस या व्यवसायाशी जोडला गेला आहे. उत्तराखंडमध्ये मात्र चित्र वेगळं आहे. विशिष्ट भौगोलिक रचना ही राज्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी वरदान ठरत असली तरी अर्थव्यवस्थेसाठी मात्र शाप सिद्ध होत असते. पहाडी राज्य असल्याने रस्त्यांचा विकास होत नाही. परिणामी नव्या गुंतवणुकीपासून वंचित राहावे लागते. नवे उद्योगधंदे उभे राहू शकत नाहीत. नवी रोजगार निर्मिती होत नाही. त्यातून रोजगारासाठी स्थानिकांबरोबर स्थलांतराविषयी पर्याय उरत नाही. पहाड ही जवानी और पहाड का पाणी, पहाड के काम आता नाही, हे उत्तराखंडाचे वास्तव आहे. रोजगारासाठी युवक स्थलांतरित करतात. घरात गावात शिल्लक राहतात महिला व वृद्ध. त्यामुळे तटपुंज्या शेतावर हाच वर्ग राबताना दिसतो. या वास्तवामुळे तिथेही आपल्या कोकणासारखी मनी ऑर्डर इकॉनॉमी आकाराला आली आहे. उत्तराखंड नवराज्य निर्मितीनंतर राज्याची आर्थिक प्रकृती बऱ्यापैकी रुळावर येतं. नवे राज्य निर्माण झाले की शासनाच्या योजना वाढतात. पारंपरिक योजनांबरोबरच नव्या योजनांच्या अंमलबजावणीचा व्याप वाढतो. प्रशासकीय आव्हाने वाढतात. भौगोलिक आकार व लोकसंख्येच्या प्रमाणावर जिल्ह्याची निर्मिती होते. या प्रमाणावर त्या राज्यात नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचे प्रमाण संख्या ठरते. उत्तर प्रदेश केडरमध्ये 650 IAS अधिकारी आहेत, तर उत्तराखंड केडरमध्ये ही संख्या केवळ 74 आहे. योजनाच्या काम आणि कामाचे स्वरूप सारखेच, पण अधिकाऱ्यांची संख्या मात्र कमी जास्त असते. त्यामुळे कामाचा ताण वाढतो. एक जिल्हाधिकारी या नात्याने संबंधित अधिकाऱ्याला सर्वसाधारण 40 विभागांशी व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा लागतो. थोडक्यात काय तर छोटे राज्य म्हणून काम कमी होत नाही, तर उलट व्याप वाढतो, जबाबदारी वाढते. अर्थातच सौ व श्री दीपू निवडलेली आहेत. हिमालयात वसलेल्या या राज्यांचे सौंदर्य भूकंप, लँडस्लाईड, कधी ढगफुटी अशा निसर्गाच्या प्रकोपाने शापित ठरले आहे. संपूर्ण उत्तर भारताला समृद्ध करणाऱ्या नद्या हिमालयात उगम पावतात, पण त्या जिथे उगम पावतात त्या राज्यांना मात्र त्यांच्या पाण्याचा परिपूर्ण वापर करता येत नाही. उत्तराखंडामध्ये उगम पावणाऱ्या नद्या राज्याबाहेर पडल्यावर दुथडी भरून वाहू लागतात. मात्र इथे त्यांच्या पाण्याचा पेयजल, सिंचन, अगदी बेसिक गरजांसाठी वापरही दराबास्त ठरतो. तो उंच सखलपणामुळे त्यामुळे धरणे बांधून वीज निर्मिती करणे आणि ती आपल्या गरजेसाठी वापरण्यापेक्षा दुसऱ्या राज्यांना विकणे हा पर्यायच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यासारख्या राज्यांना जास्त उपयुक्त वाटतो. बिजली, सडक, पाणीच्या या सगळ्या समस्यांमुळे राज्याची औद्योगिक आणि पर्यायाने आर्थिक स्थिती हलाखीची बनते. उत्तराखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांसमोर बरीच आव्हाने आहेत. फिजिकल बॅरियर्स हे मोठे आव्हान आहे. अगदी समोर दिसणारे गाव वाटतं आपण 10 मिनिटांत तिथे पोहोचू, पण उंच सकल घाट, डोंगर, दऱ्यातले रस्ते पार करून जाताना जाणवते 10 मिनिटावर दिसणारे गाव बाय रोड 25 किलोमीटर अंतरावर बसते. जिल्ह्याचा अधिकारी म्हणून काम करताना विविध विभागांशी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांना मोठी दमछाक सहन करावी लागते. पोहरी गढवाल जिल्ह्यात एका पाणी योजनेची पाहणी करण्यासाठी दीपूने अधिकाऱ्यांसमवेत 56 किलोमीटरचा प्रवास केला होता. तब्बल 3 दिवस लागले होते. डेहराडून येथे राज्याचे मुख्यालय आहे. पिथौरागड जिल्ह्याच्या कलेक्टरला डेहराडूनला येण्यासाठी लागतात तब्बल 24 ते 25 तास, म्हणजे 1.5-2 दिवसांचा प्रवास. लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांची योजना लोकांपर्यंत पोहोचवणं या दोन्ही प्रक्रिया सर्वात मोठा अडथळा आहे अशा फिजिकल बॅरियर्सचा. राज्यातील पोहरी, गढवाल, बागेश्वर, रुद्रप्रयाग, डेहराडून या महत्त्वाच्या जिल्ह्यात दीपूने काम केले आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हे 4 महत्त्वाचे धाम उत्तराखंडमध्ये आहेत. त्यामुळे राज्य शासनाने यात्रा प्रशासनाची वेगळी तरतूद केली आहे. रुद्रप्रयागचा जिल्हाधिकारी असताना दीपूला यात्रा प्रवासाचा जवळून अनुभव आला. केदारनाथचे मंदिर हिमवर्षावामुळे 6 महिने चालू, 6 महिने बंद असते. मंदिर उघडणे आणि बंद करणे याला कपाट खोलणं बंद करणं म्हणतात. हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात विधिवत स्वरूपात संपन्न होतात. अशा कार्यक्रमांना इंटरनॅशनल मीडियाची हजेरी असते. मंदिर बंद करण्यापूर्वी प्रधान पुजारी व जिल्हाधिकारी मंदिरात प्रवेश करतात. मंदिरात सर्व वस्तूंची यादी बनवली जाते आणि पुजाऱ्यांकरवी मंदिराची चावी जिल्हाधिकाऱ्यांना विधिवत सुपूर्द केली जाते. याला कपाट बंद करणं असे म्हणतात. ठीक 6 महिन्यानंतर कपाट खोलण्याचा कार्यक्रम तसाच साजरा होतो. दीपू जिल्हाधिकारी असताना कपाट बंद करणारे प्रधान पुजारी होते म्हणजे बेळगावचे मराठी भाषिक. पोलीस प्रमुख होते श्री निलेश भरणे IPS. महाराष्ट्राचे आणि जिल्हाधिकारी अस्सल कोल्हापूर. असा मराठमोळा योग दीपूच्या कार्यकिर्दीत घडून आला.
उत्तराखंडमध्ये विकासाच्या योजना राबवणे काम करणे ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. दीपूचा आजपर्यंतचा सगळा प्रवासच आता आव्हानांना सामोरं जाण्यानं भरलेला आहे. मीच त्याला तू कामाच्या चाकोरीत राहतोच असं म्हणायचो, पण आज ती चाकोरी तुटून त्याची प्रगल्भता समंजस जाऊन चळफेर बहरली आहे. फक्त मीच नव्हे, आम्हा सगळ्यांच मित्रांसाठी दिपू एक रिलॅक्स झोन आहे, जिथे मनाच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान आहे.